नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नीता पाटील 1111 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या व्ह्यूअर्सचा एक मेसेज होता की मी भरपूर टेक्निक केली. 555 असेल, 369 असेल. मी भरपूर टेक्निक केली. लॉ ऑफ अट्रॅक्शन पण यूज केलं, पण मला त्याचा काहीच फरक जाणवला नाही किंवा मला काहीच फायदा झाला नाही. मी 2 वर्षापासून करतोय, 3 वर्षापासून करतोय, पण मला काहीच त्यातला फरक जाणवला नाही. तर मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी याचं उत्तर नक्कीच देईन किंवा याच्यावरती एक व्हिडिओ नक्कीच बनवेन. स्टार्टिंगला जेव्हा मी सुरुवात केली होती माझ्या सुरुवातीला म्हणजे मी 3 वर्षापूर्वी जेव्हा मी जेव्हा प्रथम मी लॉ ऑफ अट्रॅक्शन हे टेक्निक लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल मला जेव्हा समजलं, द सिक्रेटबद्दल मला जेव्हा समजलं, तेव्हा मी हे स्वतःसाठी वापरायचा प्रयत्न केला. 1-2 गोष्टींमध्ये मला यश आलं, बाकीच्या गोष्टींमध्ये मला अपयश यायला लागलं. तर मला समजत नव्हतं की हे कसं काम करतं, का करतं? फक्त कोणीतरी जसं सांगते तसं करणं किंवा पुस्तक वाचून तसं करणं ही इतकीच माझी समज होती. मी यातला पूर्ण गाभा समजून घेतला नव्हता की हे कसं करतं, का करतं आणि हे आपल्याला का करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं मी ते केलं, ज्या डेडिकेशननं केलं, ज्या ज्या सातत्यानं केलं, अ, मला वेळ लागला समजून घ्यायला किंवा ते करायला किंवा त्या गोष्टी अंमलात आणायला, ते सातत्य ठेवायला, तेवढ्या डेडिकेशननं करायला मला थोडासा वेळ लागला. पण जेव्हा माझा यावरती विश्वास बसला, तेव्हा मात्र मी 100% अ, याचा वापर माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी करून घ्यायला लागले. तर हां, आपल्या मान्यता अशा असतात, आपल्या बिलीफ अशा असतात, की काही गोष्टी आपल्या ठरलेल्या असतात. लहानपणापासून आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती इतर लोकांचा, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितींचा फार प्रभाव पडतो, की काही-काही लोकांचं असतं ना, की माझं आयुष्य खूप वाईट आहे किंवा माझ्या आयुष्यात आलेली सगळी लोकं खूप वाईट आहेत किंवा माझं कधी चांगलंच होणार नाही किंवा मला कोणत्याच गोष्टीमुळे काहीच फरक पडत नाही. अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या लिमिटिंग बिलीफमध्ये किंवा त्या मान्यतानुसार आपण जगत असतो. तसंच तुमच्याही आयुष्याचं असू शकतं, की मला कोणतीही गोष्ट केली, काहीही टेक्निक केली, तरी मला काहीच फरक पडत नाही. आपण हे इतके वेळ आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण हे इतक्या वेळा प्रोग्रामिंग केलेलं असतं, की खरंच तसं होतं. तुम्ही कितीही करा, काहीही करा, इतर लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो किंवा इतर लोकांचा त्या गोष्टींमुळे त्यांना त्याचा अनुभव घेता येऊ शकतो. पण तो तुम्हाला घेता येणार नाही. कारण तुम्ही ठरवून टाकलेलं आहे, की मला अजिबातच त्याचा अनुभव येणार नाही आहे. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन पण यूज करा आणि इकडे ना तुम्ही स्वतःला अफर्मेशन पण द्या, की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये मला यश येतंय. मी जे काही गोष्टी आजमावते माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी आणि माझं आयुष्य पुढे घेऊन जाण्यासाठी चांगल्या रीतीने, तर त्याच्यामध्ये मी सक्सेस होते. मला कळतंय, की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतोय. तेव्हाच कुठेतरी ह्या होतील. कारण तुम्ही इथे तर करता टेक्निक कोणाचं सांगून किंवा ऐकून किंवा बघून वगैरे. पण तुमच्या आतमध्ये जर ती बिलीफ असेल, तो विश्वास असेल, की हे काम करत नाही. मी इतके वर्ष करतोय ह्या टेक्निक पण माझ्यासाठी हे काम करत नाही. मग ते तुमच्यासाठी कधीच करणार नाही काम. ते इतरांसाठी, सर्वांसाठी ते काम करेल, पण ते तुमच्यासाठी कधीच करणार नाही. तुम्ही विचार करा, की तुम्हाला अनुभव आलेला नाहीये म्हणून जर तुम्ही म्हणत असाल, की हे माझ्यासाठी काम करत नाही किंवा हे काही खरं नसतं. तर आत्ताच्या सद्य परिस्थितीला हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे इतके लोकं फॉलो करतायत. मी ह्याच्यावरती एक सर्च केला होता. कारण जेव्हा सुरुवातीला मलाही या गोष्टी पटत नव्हत्या किंवा खऱ्या वाटत नव्हत्या किंवा इतकं वेगानं आयुष्य बदलतं किंवा बदलतं हे सुद्धा मला खरं वाटत नव्हतं. तेव्हा मी पहिल्यांदा सक्सेस स्टोरी वाचायला सुरुवात केली. कारण यामुळे मला काय फायदा झाला, की हो, हे असं आहे आणि हे खरं असं घडतं, की हे अशा गोष्टी घडतात. लोकांना त्याचा फायदा मिळतो आणि यामुळे माझंही आयुष्य बदलू शकतो हा मला विश्वास बसला. सोशल मीडियावरती जेव्हा मी ॲक्टर असतील, एक्टर्स असतील किंवा हॉलिवूडचे असतील, बॉलिवूडचे असतील किंवा आपले साऊथचे वगैरे असतील, क्रिकेटर असतील. अ, तर मी त्यांचे अनुभव वगैरे मी YouTubeमधनं किंवा बुक्समधनं वगैरे मी त्यांचे अनुभव अ, वाचायला लागले किंवा ऐकायला लागले. तर पहिल्यांदा मी त्या सक्सेस स्टोरी वाचायला आणि ते ऐकायला सुरुवात केली. अ, मोठे-मोठे क्रिकेटर असतील किंवा मोठे-मोठे टीव्ही स्टार वगैरे असतील. खूप लोकं हे टेक्निक वापरतात आणि त्यांना जर या गोष्टीचा त्यांच्या आयुष्यामध्ये फायदा झाला असेल, तर आपल्याला का होणार नाही? आपण काय वेगळे आहोत का त्यांच्यापेक्षा? फक्त इतकंच आहे, की तुम्ही सरेंडर होत नाहीये. तुम्ही एक असं हे पकडून ठेवलंय, की मला नाही फायदा होत आहे, मला काहीच नाही त्यांना फरक पडत आहे. तुम्ही विश्वास ठेवा. पहिल्यांदा मी पहिली पायरी हेच सांगेन, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या 3 पायऱ्या आहेत ना, त्यातली मी पहिली पायरी हेच सांगेन, की तुम्ही पहिल्यांदा ठरवा, एका जागी बसा, पेन आणि कागद घ्या. तुम्ही त्याच्यावर लिहा, की तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टींवरसाठी तुम्हाला ही गोष्ट
तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काय हवं आहे तुम्हाला हे पहिल्यांदा ठरवा. आणि ते ठरवल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा, की माझं आयुष्य बदलणार. मी जी गोष्ट युनिव्हर्सकडे मागते किंवा मागतो, ती माझ्या आयुष्यात नक्की येते आणि यायला लागले किंवा आले. हे तुम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवा. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही ते रिसिव्हिंग मोडमध्ये राहा. रिसिव्हिंग मोडमध्ये म्हणजेच तुम्ही त्याला विरोध करू नका, की होईल की नाही, डाऊट घेऊ नका किंवा त्याच्यावरती अविश्वास दाखवू नका, की ह्या गोष्टी खोट्या आहेत किंवा काय. रिसिव्हिंग मोडमध्ये राहा. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही एखादी गोष्ट ऑर्डर केली, पण ती येईल का नाही, या ह्यानं तुम्ही तिला अजून दूर करताय, जितक्या फास्ट ती येणार असते. इतर लोकं पण एक एक्झाम्पल देतात, तेच मीही देईन, की आपण एका रेस्टॉरंटमध्ये गेलोय आणि तिथे त्यांनी मेनू कार्ड ठेवलेला आहे त्या हॉटेलमध्ये आणि तुम्ही ते मेनू कार्ड वाचता. वाचल्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट खायची आहे, ऑर्डर करायची आहे, ते तुम्ही तिथे ऑर्डर करता वेटरला बोलवून. आणि वेटर जेव्हा ते आणण्यासाठी जातो, तेव्हा तुम्ही ते बनवून आपल्याकडे ती डिश येईपर्यंत आपल्या टेबलवरती आपण वाट बघतो. समजा तुम्ही सतत ती चेंज करत राहिला किंवा डाऊट घेत राहिला आणि सतत त्या वेटरला वेगवेगळ्या डिशेसची ऑर्डर द्यायला लागला, की ती कॅन्सल कर आणि ही घे म्हणून. तर अवघड होतं, कारण कन्फ्यूज होतं. तसंच युनिव्हर्स म्हणजे सुद्धा एक वेटर आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर वेटर आहे. तुम्ही त्याच्याकडे ऑर्डर दिली, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे. आता तुम्ही विश्वास ठेवा, की तो वेटर आपल्याला जे पाहिजे आहे त्यानं ते ऐकलेलं आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आणून देईल त्याच्या वेळेनुसार. कारण आज जे बनवायला चालू आहे त्याचा एक टायमिंग आहे, त्याची एक वेळ आहे. त्या टायमिंगमध्ये तुम्ही जर सतत कॅन्सल करत राहिला, डाऊट घेत राहिला किंवा सतत तुम्हाला एक अँक्झायटी यायला लागली, की होईल की नाही, आपण तर मागितलंय, आपण तर सांगितलंय, पण येईल की नाही, येईल की नाही. ह्याच्यामध्ये जेव्हा ती गोष्ट यायची तेव्हा येईल, पण तुमच्या त्या अँक्झायटीमुळे ज्या गोष्टी लवकर व्हायला हव्यात त्याही तुमच्यापासून दूर जातील. त्यामुळे तुम्ही सरेंडर करा, की हो, मला हे पाहिजे, मी हे मागितले, माझा विश्वास आहे, की ते माझ्याकडे आहे, माझ्याकडे येतंय, माझ्याकडे आलंय किंवा माझ्यात ती क्षमता आहे आणि ती ऑर्डर किंवा ती डिश तुमच्या टेबलवर येईपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. विश्वास ठेवा आणि एन्जॉय करा. तुम्ही लोकांचं निरीक्षण करा. हेडफोन लावून गाणी ऐका, गुणगुणा. लोकांचं किंवा एकंदरीत त्यांच्या वागण्याचं तुम्ही निरीक्षण करा. पण तुम्ही जेवढं पॅनिक व्हाल, तेवढंच ती गोष्ट तुमच्यापासून लांब जाईल. त्यामुळे विश्वास ठेवा. हे प्रत्येकाचा, कोणताही आत्तापर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणारी व्यक्ती त्याच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याला यश येईलच असं नाही, असे खूप नगण्य असतील. मग पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला यश येणार नाही आहे. तुम्ही करत राहा, तुमचा विश्वास बसेपर्यंत करत राहा. पहिली गोष्ट तर हीच आहे, की तुम्ही विश्वास करायला शिका. तुम्ही जितक्या लवकर विश्वास ठेवायला लागाल आणि सरेंडर व्हाल, तितक्या लवकर तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळेल. आणि मी नेहमीच तुम्हाला सांगते, की तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. कारण खूप मोठी गोष्ट पहिल्यांदाच घेतली आणि आपल्याला त्याच्या बाबतीत अनुभव नाही आला, तर आपण ह्या टेक्निकला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण चुकीचं किंवा खोटं ठरवतो. त्यापेक्षा तुम्ही आधी छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. एक छोटीशी अशी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करायची असेल, तर ती तुम्हाला काय पाहिजे हे ठरवा आधी आणि त्याच्यानुसार त्या टेक्निकचा वापर करा. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप भरपूर टेक्निक आहे. त्यामुळे कोणत्याही टेक्निकचा तुम्ही वापर करू शकता. आणि मी त्या टेक्निक प्रत्येक वेळी नवीन-नवीन व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर आणत जाईन. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होत राहील. तर तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवरती, युनिव्हर्सवरती, तुमच्या स्वप्नांवरती आणि हे टेक्निक काम करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा. तरच तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळू शकेल. विश्वास असेल तरच फक्त. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेअर करा. कारण सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे की शेअर करणं. कारण आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य छान होते, त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी जर घडत असतील ह्या गोष्टींमुळे, तुमच्या एका शेअर करण्यामुळे, त्यांना पण हे नॉलेज जर कळत असेल, तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत जर हे पोचत असेल, तर इतकी चांगली गोष्ट कोणतीच नाही आहे. थँक्यू सो मच.